आपण काय आव्हान केलं? सर्वांना सप्रेम जय शिवा। लोहा नगरपालिकेच्या कंपाऊंडच्या आत 27 जानेवारी 2024 ला क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। परंतु मागच्या 2.5 वर्षामध्ये तो जसं थडगं उभा राहावं असं ते उभा आहे। नगरपालिकेतले सीओ आणि कर्मचारी रोज तिथून जातात, पण त्या पुतळ्याच्या समोर कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या उभा करून महात्मा बसवेश्वराचा अपमान करत आहेत। आणि म्हणून मी लोहा नगरपालिकेच्या सीओला मी बोललो होतो की सुशोभीकरण तुम्ही जयंतीच्या अगोदर करा। 19 एप्रिलला जयंती होती आणि 29 एप्रिलला लोहा या ठिकाणी जयंती होती। त्यांना आपण डेडलाईन दिली होती की 29 एप्रिलच्या अगोदर पुतळ्याचं सुशोभीकरण करा, अशा प्रकारचा इशारा दिला। जर केलं नाही तर सीओच्या तोंडाला काळं लावू। कारण 2.5 वर्ष प्रशासक म्हणून सीओ होते, लोकनियुक्त नगराध्यक्ष किंवा नगरसेवक येऊन फक्त 3 महिने झालेत, त्यामुळे त्यांचा काही दोष नाही असं समजून मी सीओला इशारा दिला होता। त्यानुसार नगरपालिका लोहाचे सीओ श्रीकांत लाळगे यांनी पूर्ण जबाबदारी ही कर्मचाऱ्यावर 19 एप्रिलला आणि 29 एप्रिलला लोह्यातल्या महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या सभोवताली लाइटिंग करणे किंवा मार्गावरून मिरवणुकीच्या मार्गावरून नियोजन करणे सगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या। आणि 29 एप्रिलच्या अगोदर पुतळ्याच्या चबुतऱ्याचं सुशोभीकरण करण्याचं काम त्यांनी 5 एप्रिल 2026 ला सुरुवात केलं। लाकडं आणून फालकं बांधले, वाळू आणून टाकली, वाळू चाळली आणि काम सुरुवात करायचंय म्हणजे प्रताप चिखलीकरनी सीओला दम देऊन ते काम बंद पाडलं आणि महात्मा बसवेश्वरांचा अपमान केलाय। एवढंच नाही तर 1 जुलै 2025 ला प्रताप चिखलीकरच्या पत्नीच्या भावाचा मुलगा ऋषी मोरे यांना वर्क ऑर्डर दिलेली आहे त्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सुशोभीकरणाची, आणि गेली 10 महिने ऋषी मोरे त्याचं काम करत नाहीयेत। ही गोष्ट मला नगरपालिकेच्या सीओने ऑन पेपर माझ्याकडे व्हॉट्सअपवर टाकली। वर्क ऑर्डर 1/7/2025 ची आहे, पण 10 महिन्यामध्ये त्याचं काम सुरुवात केलं नाही आणि सीओने ऋषी मोरे काम करत नाहीत म्हणून करीमभाई शेख यांना ते काम सांगून तातडीनं काम सुरू करा असं सांगितलं। करीमभाई शेखनी काम सुरू केलं, पण तेही काम प्रताप चिखलीकरांनी बंद पाडून नांदेड जिल्ह्यातल्या तमाम वीरशैव लिंगायतासह समतावादी बहुजन समाजाचा महामानवाचा अपमान केलाय। ही बाब आम्ही त्यांना डेडलाईन 29 एप्रिल दिली होती। काल लोह्यातली 29 एप्रिल 2026 ला जयंती झाली। दुर्दैव असं की सीओच्या सहीचं पत्रक निघालं होतं 19 एप्रिल 2026 आणि 29 एप्रिल 2026 ला पुतळ्याच्या सभोवताली लाइटिंग आणि सुशोभीकरण करण्याचं, पण शिवा संघटनेची जयंती 29 एप्रिलला असताना नगरपालिका पूर्णतः बंद होती, साधा चिमणी सुद्धा तिथं लावली नाही। हा अपमान बहुजनांचा आणि वीरशैव लिंगायताचा या ठिकाणी प्रताप चिखलीकरांनी केला। त्याला सत्तेचा माज आलाय, पैशाचा माज आलाय आणि विषारी जातीवाद करतोय। त्यामुळं मी आपल्या माध्यमातून तमाम समतावादी बहुजन समाज बांधव आणि वीरशैव लिंगायत समाज बांधव शिवा मावळे यांना आवाहन करतो की आपण आपला स्वाभिमान जागवा। त्याला निषेध करण्यासाठी शिवा संघटनेच्या वतीनं येणाऱ्या 7 मे 2026 ला लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बरोबर सकाळी 10 वाजता हा प्रचंड मोठा निषेध मोर्चा आपण काढणार आहोत। ऊन जास्त आहे, त्यामुळं कुठलाही प्रकारचा विलंब न करता बरोबर सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चा सुरुवात होईल आणि 11 वाजता नगरपालिकेवर मोर्चा जाईल आणि नगरपालिकेवर मोर्चाचा समारोप केला जाईल। 11:30 पर्यंत सगळा मोर्चा आम्हाला संपवायचा आहे। म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम समतावादी बहुजन समाज बांधव आणि वीरशैव लिंगायतासह शिवा मावळ्यांना विनंती करतो की आपण
जसं आपल्या मुलीच्या लग्नाला वराडी न्यायला गाड्या बांधतो, तसा आपला समतेचा, समाजाचा झालेला अपमान, महात्मा बसवेश्वरांचा झालेला अपमान, त्याचा निषेध करण्यासाठी आपापली वाहनं बांधून हजारोंच्या संख्येनं आपण लोह्याला सकाळी बरोबर 10 वाजता उपस्थित राहावं असं आवाहन करतो. जातीवाद मी उल्लेख केलाय. मला काही चमच्यांमार्फत जातीवादी म्हणलं चाललंय. महामानवाच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करा म्हणल्याच्या नंतर जातीवाद कसा होऊ शकतो? महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे आणि जयंतीमध्ये अपमान केलाय. सुरू केलेलं काम बंद पाडलंय. 10 महिन्यापूर्वी बजेट येऊन टेंडर वर्क ऑर्डर निघालेली आहे. त्याच्या पत्नीचा, भावाचा मुलगा काम करत नाही. ही जी जाणीवपूर्वक चाललेली आहे, हा खरा तर जातीवाद प्रताप चिखलीकर करतोय. मनोहर धोंडेंनी लोहा येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 19 फेब्रुवारीच्या आत बसवा, नाहीतर आम्ही तो पुतळा बसवू असा इशारा दिल्यानंतर चबुतऱ्याचं काम झालेलं नसताना सुद्धा अर्धवट कामात सुद्धा 17 फेब्रुवारीलाच पुतळा आणून बसवला. मग छत्रपती शिवरायांचा, महामानव हे सगळ्यांचे आहेत, छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दलही मनोहर धोंडेंनी इशारा दिला होता. घाबरून तुम्हाला 17 फेब्रुवारीला पुतळा बसवावा लागला. मग तिथं मनोहर धोंडे जातीवादी नव्हते का? या ठिकाणी महात्मा बसवेश्वर हे कोण्या एका जातीचे नाहीत, कुठलेही महामानव कोण्या एका जातीचे नाहीत. आणि म्हणून प्रताप चिखलीकरला सत्तेचा, पैशाचा, जातीचा आलेला जो माज आहे, तो माज उतरावा लागेल आणि महामानवाचा, महात्मा बसवेश्वराचा केलेला अपमान, त्याचा निषेध करावा लागेल. तो निषेध करण्यासाठी हा 7 मेला सकाळी 11 वाजता लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून प्रचंड मोठा निषेध मोर्चा, धडक मोर्चा आपण काढणार आहोत. मी आपल्या माध्यमातून तमाम वीरशैव लिंगायत, शिवा मावळे, समतावादी बहुजन, सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना आवाहन करतो, किंबहुना त्याच्या पुढे जाऊन जे जे समविचारी आहेत, महामानवाचा अपमान झाला नाही पाहिजे असं ज्या ज्या राजकीय पक्षांना किंवा सामाजिक संघटनांना असं वाटतंय, त्यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिला पाहिजे आणि सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. त्यांनाही मी आवाहन करतो की आपण आपले महामानव, त्यांचा अपमान करणाऱ्याला धडा शिकवला पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे. यासाठी लोकशाहीमध्ये प्रतिकात्मक म्हणून आपण हा मोर्चा आयोजित केलाय. या मोर्चामध्ये आपण हजारोंच्या संख्येनं उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो. धन्यवाद. जय शिवा.